मंडळी नमस्ते, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. माझ्या हातात आहे स्पॉन्ज, कारण मी म्हटलं जरा पटकन साफसफाई वगैरे करून घेते, जरा बेडबीड आवरते, बेडशीट चेंज करते. आज प्रोग्राम आहे ना आमच्याकडे. आमच्या वहिनींचं डोहाळे जेवण आहे. सगळ्या बहिणी आम्ही जमलोय. काल रात्री आम्ही जवळजवळ 1-1 वाजेपर्यंत, मी तरी आरूला घेऊन 1 वाजता झोपले. बाकी सगळ्या होत्या अंगणामध्ये, डान्स प्रॅक्टिस करत होतो. काही नाही झालेली प्रॅक्टिस, काय माहिती काय होणार आहे बघूया. आरू खेळतोय बाहेर. मी पटकन सगळं आवरून घेते, मग तुम्हाला दाखवते बाहेर कुठे कुठे काय काय चालू आहे, डेकोरेशन चालू आहे. चालू आहे डेकोरेशन. काय चाललंय? काय नाही, आनंदी आणि आरू अंड खातायत आणि भाकरी खातायत. अरे वा, दोघांनी एक अर्धा अंड खाऊन झालंय. अरे वा, भाकरी खाऊन झाली. भारी, ग्रेट ग्रेट. प्रतीक्षा ताईची डान्स प्रॅक्टिस ऑलरेडी झालेली आहे, कारण की तिच्या नणंदेच्या आरू थांब, डोहाळ्या जेवणाला जो डान्स केला होता तोच आम्ही करतोय. सेम त्याच स्टेप्स, त्यामुळे ती ऑलरेडी ट्रेंड आहे. गरज आहे आम्हाला. नो बेबी नो, असं नाहीये. मी भिजली आहे घामानी. मी सगळं आवरलं आणि तशीच पहिले इकडे आले, का आता आई नाही तर मला ओरडेल, माझ्यावर भडकेल की एवढा वेळ झाला तरी त्याला अजून आंघोळ नाही घातलीस. मी म्हटलं मी पहिले घर आवरून घेते, तोपर्यंत तो तसा पण खेळत होता. मग आता त्याला आंघोळ घालून घेते. हा पोरगा परत कुठेतरी पळाला. त्याला पोहे भरवले आईने, नाश्त्याला पोहे केलेले ते त्याला भरवले. गजरा दिलाय सोनीबाईंनी, संध्याकाळच्या फंक्शनसाठी फ्रीजला ठेवते. तेवढ्यात हा कुठे पळाला. मी म्हटलं जराशी नाश्त्याची भांडी आहेत ती घासते आणि आंघोळीला पाणी काढते, तो वर पळाला. भरायला येतील ना, त्याने ठेवायला होईल ना. ती पोय पुसायचं असेल मग आत्ता वाजलेत 2:30. 4चं फंक्शन आहे. जेवलो आम्ही सगळे. आरू पण थोडासा जेवला, कुमार आलेला तो पण जेवला. मस्त रांगोळ्या वगैरे काढून झालेल्या आहेत. झोप आली आम्हाला. काल एवढा धावला, काल रात्री एवढा जागला. काय ऐकायला येत आहे काय आवाजात? बहिणीच्या ओट्या भरून झालेल्या आहेत. आम्ही सगळ्यांनी पण भरल्या. मला काय ते शूट करायला जमलं नाही, कारण आरूला नेमकं झोप आलेली, तो कंटाळलेला आणि माझ्या कडेवरून काय उतरत नव्हता. मग मला वेळ मिळाला तसं मी पटकन ओटी भरून घेतली आणि कधी नव्हे तो आरू आई आणि पप्पांबरोबर घरी गेला. बरीच सारी पाहुणे पण गेलेली आहेत मंडळी. हे आमचीच आहेत आता.
कार्यक्रम आटोपलाय आणि आम्ही अगदी थोडीशी प्रॅक्टिस करून एक डान्स केलाय होणाऱ्या आत्यांनी. आम्ही अगदी थोड्याशा प्रॅक्टिसवर केलाय पण बरं झालं. वहिनीची हे बघा, हे काहीतरी नवीन स्टाईल निघाली आहे. म्हणजे जनरली परडी असते ना फुलांची, त्याच्याऐवजी ही पर्स, ती परडी जाम जड पण असते. हे मस्त हलकच्या हलकं आहे असं एक ॲक्सेसरी. बाकी तिच्या फुलांच्या ज्वेलरी सोबत ही पण रिअल फ्लावरची पर्स किंवा परडी वेगळं काहीतरी आहे म्हणून तुम्हाला दाखवलं. वहिनीची सुंदरशी ज्वेलरी आपण मागवलेली आहे माधवी म्हात्रे यांच्याकडून, ज्यांचे इंस्टाग्राम पेज आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मी साईडला दिलेत. खूप सुंदर दिली होती त्यांनी, तर नक्की अलिबागकरांनी त्यांच्याकडनं घ्या. आता आम्ही चाललोय देवळात, म्हणजे आमचे जे कुलदैवत आहेत देव आमचे, तिकडे नमस्कार करून मग तिथूनच वहिनी तिच्या माहेरी जाईल. आरू गेला आजी बाबांसोबत, पण मला जरा मोकळीक मिळाले. मी जरा शूट तरी करू शकते, नाही तर त्याला पकडू की कॅमेरा पकडू. दोन्ही पकडलं तर हलतो कॅमेरा, कारण तो काही धड राहत नाही, तो नुसता 17 वेळा हलतो. कन्फ्यूज तुम्हाला ओटी बनवून ठेव, तुम्हाला नाही ना. देवांवर तांदूळ वाहायचे असतात. देवळाचं आमच्या काम चालू आहे जसं की दिसतंय, तर त्याच्यामुळे आतमध्ये काळोख वगैरे पण आहे. मेन गाभाऱ्यामध्ये आहे लाईट, आणि तिकडे त्यांनी आता देवावर तांदूळ वाहिलेत आणि वहिनी इथूनच आता जाईल घरी. पण जरा हे आहेत ना उंच आहेत. बाय बाय. आम्ही येतो लवकरच. बसा बसा. घरी गेले देवांचे नमस्कार केले देवाजवळ इथे बसा. तांदूळ आहे करा बाबा. चला चला बाय. टेक केअर. घरी नेते. चाल 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 चाल. आरूला घेऊन आले आत्ता घरून जाऊन. माझ्यासोबत सोनीमाईला पण नेलं होतं, कारण मला वाटलं आरू गाडीवर झोपेल वाऱ्यावर, पण तो काय झोपला नाही. त्या पोराला ना झोपच कमी आहे. आणि माझी आठवण पण नाही आज. मस्त तिकडे खेळला. मला वाटलं आईंना त्रास देईल तो, पप्पा पण नाही, कुमार नाही, मी नाही, पण चांगला खेळला. आज आमचं सगळ्यांचं जेवण एकत्रच होतं, दुपारी सुद्धा, आणि आता पण सगळ्यांचं घरातल्यांचं जेवण एकत्रच आहे. मी तो व्हिडिओ बघून घेते कसा रेकॉर्ड झालाय, डान्स जो आम्ही केला होता तो.